तर फर्स्ट क्वेश्चन आहे की एक दिवससाठी जर तू बॉय बनायचा मौका भेटला तर काय करशील? एक तर शिक्षण, नाही तर युट्यूबवर फोकस करावं लागते. नीट दिलं तेव्हापासून माझं सिस्टम हँग झालं कारण. नमस्कार मित्रांनो, मी आहे आदिती शिंदे आणि मी प्रॉपर राहणार हदगावला आणि माझं कॉलेज MGM कॉलेज नांदेड हदगावपासून 60 किलोमीटरवर आहे आणि मी नांदेडलाच राहते रूम करून. सो गाईज, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला Q&A जे तुम्ही क्वेश्चन मला इंस्टाला विचारले त्याचेच आन्सर देणार आहे. बट व्हिडिओला तुम्ही नक्की सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब जे आहे ते करून घ्यावा. आणि या डायरीमध्ये हे सगळे क्वेश्चन. तर बघूया क्वेश्चन काय काय विचारले तुम्ही. आणि क्वेश्चन विचारायला तुम्हाला खूप ऑप्शन होते यार, बट मी जे एक्सपेक्ट केलं होते असे क्वेश्चन विचारले, बट मला जे एक्सपेक्ट होते तसे तो तुम्ही क्वेश्चनच अरे कहना क्या चाहते हो विचारले नाही, म्हणजे एकदम गेलेले क्वेश्चन विचारले. बट त्याच्यामध्ये आहेत थोडेफार क्वेश्चन जे की मला खूप आवडले. अच्छा आणि लिटरली ते तुम्हाला इन्स्पायर करू शकतं. त्या व्हिडिओमधून तुम्ही थोडंफार तर इन्स्पायर होऊ शकतं, एवढं तर गॅरंटी आहे मला. बट तुम्ही व्हिडिओला नक्की सपोर्ट करा, लाईक शेअर जे आहे ते करून घ्यावा नक्की. आणि चला व्हिडिओला चालू करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे की एक दिवससाठी जर तू बॉय बनायचा मौका भेटला तर काय करशील? गाईज, मी तसं काय करणार नाही. जर एक दिवस मला असा मौका, तसं भेटणार तर नाही म्हणा, एक दिवसासाठी कोण बॉय बनते. जर असा मौका भेटला तर मी मला रायडिंग करायला खूप आवडते, तुम्हाला माहीत आहे. बट घरचे कसे नाईट राईडला जाऊ देत नाही जास्त. तर मला जर मी बॉय बनले तर एक दिवस पूर्ण नाईट बस गाडी चालवायची बस, एवढी माझी एक ड्रीम होती ती. जर बॉय बनले तर तसे खूप आहेत म्हणा, बट हे एक होतं. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. कुठपर्यंत शिक्षण घेणार आहेस तू? तर जसं की तुम्हाला माहीत आहे मी व्लॉगिंग चालू केली. तर यूट्यूब म्हणल्याने एकतर शिक्षण, नाही तर यूट्यूबवर फोकस करावं लागते. तर नीट दिली तेव्हापासून माझं सिस्टम हँग झालं कारण की 2 वर्ष अशी एवढी लगातार मेहनत केली ती, जी की घरच्यांना दिसली नाही मी मेहनत केलेली. बट मी लिटरली खूप मेहनत केली ती, ते माझं मला माहीत आहे आणि माझ्या रूममेटला पण माहीत आहे. तर घरच्यांना ते दिसलं नाही, आता ते त्यांची गलती आहे, मी काय करू. 2 वर्ष एवढे अभ्यास केलं की जिंदगीत कधी केलं नसेल एवढं. 2 वर्ष अभ्यास केला मी लिटरली सांगतो. आणि नीटचा रिझल्ट बघून हाय झाला, म्हणजे मला तर समजून गेलं. आता मी अभ्यास सोडून द्यायला तयार झाली. मी जिंदगीमध्ये अभ्यास करायचं नाही असं ठरवलं होतं. बट आता मी घरच्यांचं मन ठेवण्यासाठी BSc बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतलं MGM कॉलेजला आणि यूट्यूब चालू केलं. आणि यूट्यूब चालू केलं तर घरच्यांना माहीत नव्हतं 10-12 दिवस पहिले. नंतर माहीत झालं तर त्यांना पण. काय नाही, 4-5 शिवा खाल्ले. म्हणाले बघ तुझ्या मनानं काय करायचं कर, डिसाईड कर असं तसं. बट माझी लाईफ मी स्वतः जगायला. घरचे म्हणत राहते सोडून दे, काय व्हिडिओ बनवते असं तसं. मी लिटरली सगळ्यांना ब्लॉक केलं माझ्या इंस्टाला. बघा तुम्ही, कोणीच नाही घरचं, कोणीच. रिलेटिव्ह सोडले 3-4 जे की मला सपोर्ट करते, त्यांना सोडलं तर कोणीच नाही माझ्या इंस्टाग्रामला पण. चला नेक्स्ट. आणि शिक्षण कुठपर्यंत करणार आहे मी? तर तुम्हाला माहीतच झालं असेल की मी ॲज अ डिग्रीसाठी शिक्षण घेत आहे. तर मेन जे आहे माझं फोकस यूट्यूबवर आहे, कारण की मला व्हिडिओ एडिटिंग ते आवडते, त्याच्यामुळं मी व्लॉगिंग चालू केलं तर. आणि व्लॉगिंगला रिस्पॉन्स पण चांगला भेटायला खूप सारा. तुम्ही प्यार पण तसंच करायला की. आणि शिक्षण काय नाही, डिग्री कंप्लीट करायची बस. जर इन फ्युचर माझा माइंड चेंज झाला तर नंतर सांगतो, जाऊ दे. तिसरा क्वेश्चन आहे बिगेस्ट सॅक्रिफाईस. बिगेस्ट सॅक्रिफाईस तसं तर काही नाही, बट 3 वर्ष लिटरली घरच्यांना सोडून राहिले. तर सॅक्रिफाईस खूप मोठं आहे म्हणा लाईफमधलं. 3 वर्ष लगातार घरच्यांना सोडून राहणं हे सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस आहे लाईफमधलं. नंतरचा क्वेश्चन आहे 2025मध्ये किती फॉलोअर्स होते आणि मला किती फॉलोअर्स पाहिजेत? जास्त काय अपेक्षा नाही. याच म्हणजे नोव्हेंबर, आज किती तारीख आहे? 22-23 तारीख आहे. तर पुढच्या वर्षी याच तारखेला मला 100K, जेवढं स्वप्न मोठं बघसाल तेवढंच चांगलं होईल. तर 100K माझं टार्गेट आहे कम्प्लीट व्हा म्हणून. बस तुम्ही सपोर्ट केला तर 100K 200K पण होऊ शकते. तर बस तुमचा सपोर्ट पाहिजे की नाही. नंतरचा क्वेश्चन आहे
असं कोणतं काम आहे जे करून तू जास्त खुश होते? एक तर रायडिंग. सेकंड, शेतातलं काम करायला मला खूप आवडते. आता घरच्यांना म्हणलं तर शेताला जाऊ दे, बाई म्हणतात शिक्षण सोडून दे, तू शेतात जाय. म्हणजे हिंमत राहिली नाही घरच्यांना शेतात काम करू दे असं ते म्हणायचं. मला कधी कधी वाटते शिक्षण सोडून शेतीच करा असं तसं. सेकंड नंबर ते झालं. थर्ड नंबर व्लॉगिंग. 4 नंबरला आहे व्हिडिओ एडिटिंग. सो ही माझी जी कामं आहेत जी की मला खूप आवडतात. अभ्यास सोडून घ्यायची. एक जमाना होता अभ्यासावर खूप प्रेम केलं मी, पण आता नाही, ते सोडून दिलं आता सध्या. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन? तर जसं की माहीत झालं तुम्हाला, इथपर्यंत व्हिडिओ बघला असेल तर यूट्यूबर बनायचं एक तर. सेकंड नंबर गेमर बनायचं. थर्ड नंबर रायडर, मोठो व्लॉगर असते ना ते बनायचं. तिन्हीपैकी एकच बनायचं आहे मला. एक ड्रीम, पप्पाची ड्रीम होती राव ती डॉक्टर बनायची. तर ते म्हणतात ना, फोर्स टू स्टडी आणि लिव्ह टू, आहे ना रे ते ट्रेंड काहीतरी, जाऊ द्या माहीत नाही मला. बट ते तसं आहे की पप्पाची ड्रीम होती म्हणून मी नीट प्रिपरेशन केलं. बट वाटायला तर अजून एक ड्रॉप घ्यावा, नीट MGM कॉलेजला उगाच ॲडमिशन घेतलं. आता रिग्रेट व्हायला लागलं. आतापर्यंत जर प्रिपरेशन केलं असतं तर चांगलं भेटत होतं काहीतरी. जाऊ द्या, सोडा, रिग्रेट करून काय फायदा नाही ना, जिंदगी आगे बढायची आहे आपल्याला. 7व्या नंबरचा आहे क्वेश्चन, सो दी प्लीज टॉक अबाउट युअर बेस्ट अँड वर्स्ट मोमेंट ड्युरिंग व्लॉगिंग अँड स्ट्रगल ड्युरिंग व्लॉगिंग. बेस्ट मोमेंट काय, जसं मी कॉलेजमध्ये असं चालू केलं कॅमेरा वगैरे. माझे काही फ्रेंड जे आहे म्हणतात डायरेक्ट की मला व्लॉगमध्ये घेऊ नको तू, आणि काय म्हणतात की यार प्लीज मला व्लॉगमध्ये घे ना, मला पण व्लॉगमध्ये ॲड कर. बेस्ट मोमेंट तेच की जे म्हणतात की मला व्लॉगमध्ये घे, आणि वर्स्ट मोमेंट ते जे मुली म्हणतात की काय व्हिडिओ बनत राहते असं तसं. मॅडमला सांगतात भाई ते डायरेक्ट, मॅडम ही व्हिडिओ बनवायली म्हणते. तर का म्हणजे काय लगा, असं कोण करते का राव? बट असं सपोर्ट करू नाही शकत, तर असं डिमोटिवेट पण करू नाही ना कोणाला, एवढं म्हणणं आहे माझं. तर बेस्ट मोमेंट तेच की काय, खूप जण म्हणलेत मला की मला व्लॉगमध्ये घे. मुलांचे पण खूप मेसेज येतात मला, नांदेडचे आहेत ते, खूप मेसेज येतात की आम्हाला कधी व्लॉगमध्ये घ्यायले असं तसं. बट आता थोडं दुनियादारी पहिल्यासारखी राहिली नाही ना, तर ट्रस्ट करू शकणार आम्ही कोणावर. ते तसं ट्रस्टचा इश्यू काय नाही, बट घरच्यांना तसं भरोसा येत नाही ना कोणाला. म्हणजे एक व्हिडिओ टाकला, व्लॉग टाकला होता मी, फूड व्लॉग बनवायचा होता. ते बॉक्सर होता एक, त्याच्यासोबत आता डिलीट केली मी ती. तर त्याच्यासोबत बनवलं होतं, त्याला म्हणलं होतं मी फूड ब्लॉग बनवूया आपण. बट घरच्यांनी ते बघले रील आणि म्हणले की असं व्हिडिओ बनवू नको तू, बनवायचं असं तर स्वतःचं बनव असं तसं. त्याच्यामुळं मी जास्त कोणाला मुलांना ब्लॉगमध्ये घेत नाही. आणि जर थोडी ग्रोथ झाली आपल्या फॉलोअर्समध्ये तर नक्की घेईल मी. सो नंतरचा क्वेश्चन आहे, तू तुझ्या लाईफमध्ये लोअर स्टेजमध्ये मोटिवेट कशी राहतोस? आणि हे इम्पॉर्टंट आहे गाईज. मी जर मला डिमोटिवेट झालं समजा, असतं ना निगेटिव्ह पीपल, कॉलेजमध्ये झालं, घरचे बी झाले, कुठं एन्व्हायरमेंट ते असं तसं, काय करायला तुमची वर्ग, खूप डिमोटिवेट होते राव. बट मेन म्हणजे काय, डिमोटिवेट झालं तर मी गॅप घेते 2-3 दिवसाचा. जसं तुम्ही मला मागच्या व्लॉगमध्ये बघला असेल की मी 2-3 दिवस असं व्लॉग टाकतच नाही, त्याची डिमोटिवेट असते तेव्हाच मी व्लॉग नाही टाकत. आणि कधी कधी तब्येत बिघडते त्याच्यामुळे पण नाही टाकत. आणि डिमोटिवेट झाले थोडा गॅप घेते मी, थोडा विचार करते स्वतःचा, मग नंतर काय डिसिजन घ्यायचं 2-3 दिवसानंतर मग मी ट्राय करते मग आपण बेस्ट द्यायचा. डिमोटिवेट कोणी करू शकत नाही मला, बट आता लय स्ट्रॉंग झालो मी. काय किती जणांना मला व्लॉग डिलीट लावले, एवढे डिमोटिवेट झाले तर मी लिटरली माझ्या फ्रेंडसमोर रडायचे. मी श्रुती माहीत असेल तुम्हाला, तिच्यासमोर रडायचे. हिचा मेसेज आला की व्लॉग डिलीट करायला, त्याचा मेसेज आला, याचा मेसेज आला, तिला सांगायचे मी सगळं. तिनंच मोटिवेट केलं मला, इथपर्यंत आणलं. फ्रेंड पण चांगले असा. नंतरचा क्वेश्चन आहे, माझं नाव आणि कॉलेज नेम गाव. तर माझं नाव आहे आदिती सुभाषराव शिंदे, राहणार हादगाव, प्रॉपर हादगावचीच आहे. आणि माझं कॉलेज MGM कॉलेज नांदेड नमस्कार चौकमध्ये आहे. सो एवढं इंट्रोड्यूस होतं. आणि फर्स्ट इयरला आहे मी. 10वा क्वेश्चन आहे, लग्न कधी करणार तू? लग्नाचं काय नाही, माझ्या 2 बहिणी आहेत अजून लग्नाच्या. एका बहिणीचं लग्न झाले मोठ्या, अजून 2 बहिणी आहेत लग्नाच्या.
त्यांचं झालं की लगेच आपलं करून टाकूया. कधी असेल तर DM करा. अच्छा. जाऊ द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुझ्यासोबतची मुलगी मेडिकलची स्टुडंट आहे वाटते. माझ्या सोबतची मुलगी म्हणजे श्रुतिका, जी की माझी बेस्ट फ्रेंड होती, रूममेट होती. तिनं भोपाळला तिचा नंबर लागलाय. सर तिनं BMSला ॲडमिशन घेतलं तिनं, आणि तिनं मेडिकल स्टुडंट आहे सध्या. आता तिनं जाणारच आहे म्हणा, बट आहे तिने मेडिकल स्टुडंट. तिचा नंबर लागला होता. नंतरचा व्लॉग कधीपासून बनवते? 3.5 नाही 3 महिने झाले गाईज व्लॉग चालू करून. 3-3.5 महिने झाले व्लॉग चालू करून. पण त्याच्या मागे 3 महिने झाले, बट खूप काही शिकलं मी या 3 महिन्यामध्ये, जे की मला असं रील्स स्क्रोल करून वगैरे काय भेटत नव्हतं. पण व्लॉगिंग करून खूप काही शिकले मी. स्क्रोल करून काय शिकत नव्हती काय एवढं काय, पण समजलं की आपलं कोण असते, पराये कोण असते, कोणी कोणाचं नसते. बट रियालिटी हेच आहे की तुम्ही स्वतःसाठी तुमचं मेहनत करा इमानदारीनं, फळ नक्कीच भेटेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीटची स्टोरी. तर मी सांगते की मी पहिली ते दहावी आपल्या प्राथमिक शाळेमध्ये शिकले, जे की विवेकानंद माध्यमिक विद्यालय हदगाव, तुम्हाला माहीतच असेल. ते दत्तबर्डी रोडकडची शाळा, तिथं शिकले मी 10वीपर्यंत. 11वीला विवेकानंद कॉलेजलाच ॲडमिशन घेतलं होतं. 11वी रेग्युलर केली ती मी. 10वी माझी कोरोनामध्ये केली ती. 11वी रेग्युलर केली ती मी. आणि मेन मी अभ्यास तर ॲव्हरेज म्हणजे काय बिलो ॲव्हरेज स्टुडंट होते मी, एकदम 0 स्टुडंट होते मी. आणि 9वीला मला माहीत झालं होतं की अभ्यास काय असते. जेव्हा माझ्या फ्रेंड होती माझी एक क्लासमेट, तिला 80 पैकी 72 मार्क पडले होते मराठीमध्ये. आणि ती लिटरली सॅड होती की एवढेच मार्क कमी पडले असे तसे. माझे मार्क लय कमी होते, मी सांगू नाही शकत, पण खूप कमी होते. भाई मी म्हणालो हिला एवढे मार्क पडून का खुश नाही. मग त्या दिवशी मला समजलं की मिनिंग काय असते. तर त्यानंच शिकवलं. माझा एक फ्रेंड सर्कल होता 4-5 जणीचा, तर त्यांनीच सांगलं मला की अभ्यास काय असते काय नाही. तर त्यांच्यापासून मोटिवेट होऊन मी 9वीला अभ्यास चालू केला होता. आणि 9वीच्या सेकंड टर्मलाच गाईज कोरोना आला होता. 10वी माझी कोरोनामध्ये गेली. आणि 11वीला मी रेग्युलर कॉलेज करायची, विवेकानंद कॉलेज, जे की सबसे झकास कॉलेज आहे, जिथं कोणी ॲडमिशन घेऊ नये, बट घेतलं तर मरण नाही म्हणा. तिथं कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. 11वी कशी तरी काढली मी. आणि 12वीला मी डिसिजन घेतला होता, कारण की पप्पाचं ड्रीम होतं की डॉक्टर बनावं मी. 5 जणी होतो आम्ही, 4 जणी होतो, जे की नांदेडला गेलो होतो आम्ही. रूम करली तिथं. 12वीला RCC क्लासेस जॉईन केले ते. 12वी केली तिथं. 12वी नंतर एक ड्रॉप घेतला होता, पण स्कोअर कमी आला, त्यामुळे घरी बसले मी. सो दिस इज माय नीट स्टोरी. बट मी म्हणू शकणार मी खूप मेहनत केली ती, काय डिस्ट्रॅक्शनमुळे झालं ते, बट इट्स ओके. कुठं ना कुठं चांगलंच होणार आहे ना, वाईट थोडी ना होणार आहे. आपण कधी कोणाचं वाईट केलं. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. कधी घेणार व्लॉगमध्ये? तर सांगलं होतं की मी तुम्हाला व्लॉगमध्ये सध्या तर कोणाला नाही घेऊ शकत, मुलीला सोडून. मुलाला तेवढं नाही घेऊ शकत मी. टायमाला तेव्हा नक्की घेईल तुम्हाला पण व्लॉगमध्ये. कोणत्या इयरला आहेस? फर्स्ट इयरला आहे मी, MGM कॉलेज. नांदेडमध्ये कोणासोबत फिरायला आवडते? तर माझी रूममेट होती श्रुतिका. तिनं माझ्यासोबत 2-2.5 वर्ष राहिली होती माझ्यासोबत. तर तिच्यासोबतच फिरायचे मी. आणि श्रुतिकासोबतच मला फिरायला आवडते नांदेडमध्ये. आणि मी कोणासोबत फिरलेली पण नाही, जास्त फ्रेंड पण नाहीत माझे. श्रुतीसोबतच फिरलेले आहे मी जास्त. दीदी भारी व्हिडिओ बनवती बरं का. धन्यवाद. असं सपोर्ट करत राहा. आणि आजचे क्वेश्चन झालेले आहेत, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी खास करूया. सो आजच्या दिवसासाठी एवढंच. आणि व्हिडिओ आवडला तर एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा कसा होता व्हिडिओ, काय नाही. बट मी माझं बेस्ट दिलं. बोलताय ना गेलता तरी मी, तुम्हाला समजलंच असेल आवाजावरून माझ्या.
सर्दी किती झाली. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून जा.